हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर आजचा बेत एकदम खास आहे कारण आईने गटारी स्पेशल मटन थाळी बनवली आहे. तर व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आहे या पूर्ण मटन थाळीचा मस्त असा फायनल लुक आणि प्लेटिंग. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. किलो मटण आणलंय हे. त्याच्यासाठी मी हळद टाकले थोडीशी आणि हे आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट थोडा वेळ म्हणजे जसं आपल्याला वेळ असेल अर्धा तास 15 मिनिटं 20 मिनिटं असं लावून हे ठेवून द्यायचं. हे मी 2 चमचे टाकते. छोटा आहे चमचा हा. ह्याच्यामध्ये आधीच आम्ही हळद आणि मीठ थोडस हळद आणि मीठ टाकलंय. आता ठेवून द्यायचं 15-20 मिनिटं आपल्याला वेळ जेवढा असेल तेवढा तोपर्यंत. हे मी सुक्क करणार आहे म्हणजे एकदम सुक्क पण नाही असं थपथपीत असं. आणि थोडीशी हड्डी बाजूला काढले त्याच मी थोडं पातळ रस्सा करणार आहे. त्याच्यासाठी मी ह्याला पण हळद आणि थोडं मीठ आणि थोडी पेस्ट लावून घेणार आहे 1 चमचा. असं ठेवून द्यायचं दोन्ही. आता हे मी मटण फोडणीला देण्यासाठी 2 मीडियम कांदे घेतले आणि 2 टोमॅटो घेतलेत. आमचं नेहमीप्रमाणे मी याची रेसिपी दाखवलीच तुम्हाला. हे मी वाटप करणार आहे. कांदा खोबरं लसूण आलं आणि 2 वेलची टाकलेत. ते मी कापून घेते. 2 टोमॅटो आणि 2 कांदे मीडियम आहे ते मी हे फोडणीसाठी कापले. ते मी आता दाखवते फोडणीला घालताना. तेल टाकते. तेल तापलंय. आता मी ही 2 तेजपत्त्याची पानं टाकते आणि हा कढीपत्ता टाकते. कांदा टाकते. कांदा थोडा वेळ नरम पडू दे मग टोमॅटो टाक. मग त्याला वेळ लागत नाही ना. तो आता आम्ही टोमॅटो पण टाकते. थोडस मीठ टाकते. कांदा टोमॅटो लवकर नरम पडेल. हे आपण नरम पडू दे. मीडियम गॅसवर झाकण ठेवून 2 मिनिटं असंच ठेवून देऊ. ते बघूया. टोमॅटो पण चांगला नरम पडलाय. मिनिटभर जरा होऊ दे. जरा शिजू दे. मग आपण सगळे मसाले टाकून घेऊया. आता याच्यासाठी मी हळद घेतली 1 चमचा. काश्मीरी लाल तिखट रंगासाठी 1 चमचा घेतलाय मोठा. हे 2 चमचे मालवणी मसाला घेतलाय. 1 चमचा धना पावडर घेतले आणि हा मटन मसाला घेतलाय 1 चमचा. हे बघ आता झालं आहे. चांगला मऊ पडलाय. मसाले टाकून घेतले. हळद मटणात टाकलेलीच आहे. काश्मीरी लाल तिखट मालवणी मसाला धना पावडर आणि हे मटन मसाला. रेडीमेड मिळतं ना एव्हरेस्ट वगैरे असं त्याच्यातलं. तर मी हे कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय ना. हे मी आता आधी थोडं टाकणार आहे आणि नंतर मला जशी ग्रेव्ही हवी असेल वाढवायची तशी मी नंतर थोडा टाकणार आहे.
आपल्याला तुम्हाला तिखट जसं हवं असेल, कोणाला कमी लागतं, कोणाला मीडियम लागतं, कोणाला जास्त लागतं, तसं आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करायचं. त्याला जरा एक वाफ होईल. हे बघ, त्याला तेल पण सुकायला लागले साईडने. टाकून याच्यात मटण घालून घेऊ. मॅरिनेट केलेलं मटण आहे ना, हा. पण याच्यात घालून घेऊ. आधी पाणी नाही टाकायचं. आता हे चांगला मसाला लावून त्याला झाकण मारून मध्यम मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं चांगलं. मग स्वतःचं पाणी थोडं सुटलं की नंतर मग गरम पाणीच घालायचं मटणाला. थंड नाही वापरायचं. चांगला आता असा मसाला लावून घेतलाय. त्याला झाकण मारून मी दुसऱ्या गॅसवर ठेवून देते. तोपर्यंत पातळ रशाची तयारी करते. हा ठीक आहे. त्याच्यासाठी मी हे पातेलं ठेवलंय आणि तेल टाकते. आता फोडणीची तयारी. हे मी एक तेजपत्त्याचं पान टाकते. कढीपत्ता टाकते थोडासा. आणि हा एक कांदा आणि एक टोमॅटो घेतलाय. थोडासाच रस्सा बनवणार आहे म्हणून. तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता. त्यासाठी मी हा कांदा टाकते. थोडा कांदा नरम पडला की मग टोमॅटो टाकायचा. टोमॅटोला वेळ नाही लागत ना. थोडस मीठ टाकते कांदा टोमॅटोसाठी, लवकर नरम पडेल. आता याला आपण 2-3 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया तसंच. मग तोपर्यंत शिजेल. तोपर्यंत आपण हे मटण बघूया. त्याला पाणी सुटलंय आता. बघायला पाणी टाकलेलं नाही तरी एवढं पाणी सुटलंय. तर मटण शिजायला हवंय ना, म्हणून आता मी हे गरम पाणी ठेवलंय करायला. ते मी आता हे गरम पाणी त्याच्यात घालून घेणार आहे. हो. चांगलं ढवळून द्यायचं आणि झाकण मारून मीडियम गॅसवर चांगलं शिजू द्यायचं 10-15 मिनिटं चांगलं. मध्ये आपल्याला पाहिजे तर तसं एखादा ढवळून बघायचं, कारण आटलं बिटलं तर खाली करपू शकते ना, म्हणून. आता ठेवून देते. आता गरम पाणी म्हणून लगेच उकळी आली ना त्याला. हो. तर थंड पाणी नाही घालायचं, गरमच पाणी घालायचं मटणाला वगैरे असं. हे पण तसंच आहे, ह्याचाच प्रकार आहे. फक्त जरा पातळ रस्सा भाताच्या, कारण आमच्या कोकणी लोकांना भात जास्त लागतो ना. त्याच्यामुळे पातळ किंवा प्यायला काही लोक पितात पण, म्हणून पिण्यासाठी थोडा पातळ रस्सा बनवण्याचा. आता हे बारीक झालंय. मगासारखंच आपण हळद तिखट त्यांचे मसाले टाकून घेऊया. हो. त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद घेतले. एक काश्मीरी मोठा चमचा मिरची पावडर घेतले. हा घरचा आमचा मालवणी मसाला 2 चमचे घेतलाय. हा मटन मसाला आहे एव्हरेस्टचा 1 चमचा छोटा आणि 1 चमचा धना पावडर. फक्त मी हळद टाकते. काश्मीरी लाल तिखट एव्हरेस्टचाच आहे. मालवणी मसाला, हा मटन मसाला, धना पावडर. तर कांद्या खोबऱ्याचं वाटण थोडस टाकते.
नंतर आपल्याला पाहिजे तर वाढवू शकतो आपण. खाल्ला गेला 1 चमचाभर पाणी होते. आता झाकण मारून 2 मिनिटं शिजू दे हे मसाला. मग आपण त्याच्यात जे हड्डी काढलेली आहे ना वेगळी, ती मग या रश्यासाठी टाकून देऊ शिजत. हे बघा तेल पण सुटायला लागलंय. आता आपण ही हड्डी आहे ना त्याच्यात जरा वापरून टाकून घेऊया. त्याला पण चांगला आधी वाफेवर जरा मीडियम गॅसवर 2-3 मिनिटं शिजू द्यायचं. मग पाणी टाकायचं. असं मध्ये एकदा ढवळून घ्यायचं, चांगलं शिजू द्यायचं व्यवस्थित. परत झाकण लावून मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं. आता बघूया वेळेला पण पाणी सुटलंय. त्याच्यात आपण गरम पाणी टाकून घेऊया, जसं आपल्याला किती बनवायचं आहे तसं. हे आता शिजायला ठेवून देऊया आपण. थोडं झाकण पोकळ ठेवायचं, झाकण ठेवलं तर, नाहीतर मग बाहेर येऊ शकतोय ना. बरं, असं पण आपलं चांगलं शिजतं. वेळ लागणार आहे कारण काय चिकनचं लवकर होते, मटण शिजायला वेळ लागतो ना. हो, शिजू दे थोडा वेळ, नंतर दाखवते. हे शिजलंय. आपण याच्यात थोडस वाटप टाकूया कारण त्याला थोडी घट्ट ग्रेव्ही करायची. आणि मीठ टाकूया. हे काय भाजलेलंच असतं ना. पहिला मीठ टाकलेलं आहे कांद्यात वगैरे, मटणाला आणि फोडणी देताना कांदा टोमॅटो मध्ये, म्हणून मी आधी थोडंच मीठ टाकते. नंतर आपल्याला पाहिजे ते बघून टाकायचं. रसरशी म्हणजे काही लोकांना पातळ रसा पण आवडत नाही ना, मग ते ह्याच्या बरोबर असं घट्ट असलं ना थोडं ग्रेव्ही सारखं, किंवा त्याच्या बरोबर वडे, भाकरी, मटण, भात असं खाऊ शकतात. हो. आता हे झालंय. आता मी 2-3 मिनिटे जरा मसाला टाकलाय ना, तो जरा शिजू दे. मग 2-3 मिनिटांनी मी बंद करते. हे पण झालंय. गॅस बंद करते. पातळ रस्सा पण झालाय. गॅस बंद करते ना, झाकण मारून ठेवून दे. वड्यासाठी ही थोडी 2 चमचे ही छोटी वाटी आहे. 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे धणे आणि 1 चमचा बडीशेप घेतले. हे मी भाजून घेते. मी उडदाची डाळ आधी भाजून घेते. तेव्हा वास यायला लागलाय ना. आता ही डाळ झाली, मी एका प्लेटीत काढून घेते. तर हे 2 चमचे धणे आणि 1 चमचा बडीशेप टाकते. म्हणजे भाजणीचे कोंबडी वडे करायचे हे मी साध्या पद्धतीने आमच्या आता बनवते. बाकीची भाजणी वगैरे करतात ते चण्या डाळ, उडीद डाळ, सगळ्या डाळी, मूग डाळ असं सगळं भाजून सगळी ती पिठी तयार करतात. पण हे मी माझ्या पद्धतीने मी एवढंच घालते. हे भाजलंय. मी गॅस बंद करते. मी काढून घेते.
ते थंड झालं की हे मिक्सरला लावून एकदम बारीक पण नाही करायचं, थोडस जाडसरच वाटायचं रव्यासारखं, मग ते छान वाटतं वड्यात. ते थंड झालं की मी मिक्सरला लावून घेते. मग काय काय कसं पीठ मळायचंय ते दाखवते. ते थंड झालंय ही उडदाची डाळ आधी मी लावून घेते. ते उडदाची डाळ लावून घेतली. आता मी ह्याच्यातच धण्या आणि बडीशेप टाकते. ही आता अशी पावडर करून घेतली. हे मी वड्याचं पीठ येईन तेव्हा त्याच्यात मिक्स करणार आहे. थोडं जरा जाडसर घेतलं ना वड्याचं ह्याच्यासारखं, एकदम बारीक पण नाही, मग ते टेक्स्चर चांगलं दिसतं वड्यामध्ये. मी वड्यासाठी हे तांदळाचं पीठ घेते. 1 वाटी, 2 वाट्या, 3 वाट्या घेतले. हे ज्वारीचं 1 वाटी घेतलंय. 1 वाटी गव्हाचं घेतलंय. सगळं मिक्स करून मग अशी मी वाटून घेतलेलं आहे ना, बडीशेप, धणे, उडदाची डाळ, हे सगळं आता ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं. गरजेनुसार मीठ टाकायचं. ते थोडस कोमट पाण्यात मळायचं. मळून तासभर तरी ठेवून द्यायचं पीठ हे असं एका साईडला. पाणी म्हणजे असं जास्त गरम नाही, असं बोट ससवेल एवढं घ्यायचं. थोडं थोडंच पाणी टाकत जायचं, कारण जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. नाहीतर मग जास्त पातळ केलं ना तर तेल खेचते मग वड्याला जास्त. म्हणून जरा घट्ट सर असं मळून ठेवायचं. कारण आपण 1 तास अर्धा तास काय ठेवू ना मळून, आपल्याकडे वेळ असेल तसं, मग ते नरम होते तोपर्यंत. म्हणून जरा मळताना घट्टच मळायचं. आपल्याला लागेल तसं पाणी थोडं थोडं घ्यायचं. झाकून ठेवून देते हे तसंच गोळा. मळतानाच घट्ट मळायचं असं. आता बघा बोट टाकून असं घट्ट मळायचं, बोट पण जात नाही बघा असं. परत अर्धा तास आपल्याकडे वेळ असेल, 1 तास अर्धा तास 20 मिनिटं ठेवून द्यायचं. पण 15-20 मिनिटं तरी ठेवून द्यायचं असं मळून, आपल्याकडे जास्त वेळ नसेल तर. आता झाकून ठेवते, नंतर करायच्या वेळी तुम्हाला मी दाखवते. आता थोडं नरम झालंय ना पीठ. हो, ठेवलं तेव्हा किती घट्ट होतं, बोट शिरकत नव्हतं असं. आता बघा साथ जाते. आता थोडं असं जरा मळून घ्यायचं आणि वडे करायला घ्यायचे. आता मी हा कपडा घेतलाय, त्या कपड्यावर मी टाकणार आहे असे वडे. ओला करून घ्यायचा. तर आपण प्लास्टिकची पिशवी किंवा केळीचं पान असे पण थापतात, पण मी या कपड्यावर थापणार आहे. असं हाताला पाणी लावायचं जरा, आणि आपल्याला जेवढे पाहिजेत गोळे तेवढे लहान मोठे असे गोळे करून घ्यायचे. आता हे गोळे करून घेतो आणि मग तळताना भेटतो तुम्हाला. तुम्ही आता कढई ठेवले, तेल टाकते तापायला, ठेवते एका बाजूला. मी कपडा ओला करून घेतलाय, असा हे करून घ्यायचा. पाणी लावायचं जरा, सारखं सारखं नाही लावायचं. जर आपल्याला वाटणाऱ्या वस्तू काय कपडा लागतोय चिकटू नये म्हणून, मग असा गोळा घेऊन असं थापायचं. आपल्याला मध्ये होल पाहिजे तर होल करायचं. असं एक दाखवते मी 1-2. असं होल करायचा.
आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा तर म्हणजे जास्त म्हणजे हे नाही, कमी नाही करायचं. बघा कसं मस्त फुगलाय ना. उचलायचं कसं तो धरायला. असा कपडा घ्यायचा, असं करायचं, लगेच सुटतो. एक बिना असं मध्ये होल नाही केलंय. हा, असं पण करू शकता. असं पण करू शकता. ज्यांना असं होल आवडतात त्यांनी तसं करा. हे बघा मस्त फुगलाय ना. एकदम पण पाणी नाही लावायचं, नाहीतर मग नाहीतर मग तेलात सोडताना पाणी पडलं ना तर तडतड हातावर उडू शकते, म्हणून पाणी जास्त नाही लावायचं. हे बघा कसं मस्त झालंय. लालसरच थोडी करायची. हे बघा, हा होल केलेला आहे आणि हा बिना होलचा आहे. हा, हा होल केलेला आहे, बिना होलचा आहे एक. तर करून झाले की दाखवते मग. हो, ते वडे करून झाले. मी थाली बनवली की मग तुम्हाला दाखवते. हो. हे बघा, आता श्रावण लागतोय ना, तर हे वडे आणि मटण मी बनवले. तर आता गणपतीची पूजा झाल्याशिवाय म्हणजे काय आता खाणार नाहीत मासे मटण. हो, श्रावण म्हणून आज मी वडे आणि मटण बनवलंय. ते ही थाली बनवले. ते हे मटण आहे, हे वडे बघा टम्म फुगलेत, अजून नरम नाही पडले तसे. आणि हे भोकाचे आहेत. हे असं त्याला भोकाचे वडे म्हणतात. आता कोण जास्त गोल करत नाहीत ना. पहिली गावाला असेच बनवायचे भोकाचे वडे असे. बरोबर. हे मटण आहे, नळी आहे, चाप आहे, नळी आहे, चाप आहे आणि हा पातळ रस्सा आहे. हो, लिंबू, कांदा आणि भात. गटारी साजरा करायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.